शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही गेल्या 5 वर्षापासून काम केले। टप्प्याटप्प्याने विकासाच्या योजना मार्गी लावल्या आहेत। महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर झाला आहे। नियोजनबद्ध व दर्जेदार कामे मार्गी लावणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेविका आशा कराळे यांनी केले। प्रोफेसर कॉलनी येथे साधना हाऊसिंग सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, राधिका हिवाळे, चंद्रकांत हिवाळे आदी उपस्थित होते। भिंगार येथील ब्रेड ऑफ लाईफ फाउंडेशन मार्फत मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना भेट देऊन मदत देण्यात आली। फाउंडेशनचे अध्यक्ष जोसेफ पाटोळे यांनी मार्गदर्शन केले। सचिव शोभा पाटोळे यांनी वृद्धांची मानसिक क्लेश, दुःख, वेदना या विषयावर प्रबोधन केले। यावेळी ज्येष्ठांना फलाहार देण्यात आला। वृद्धांनी सकारात्मकरित्या मन हलके करून भावना व्यक्त केल्या। घर बांधण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सासरच्या 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। याबाबत पीडित विवाहितेने फिर्याद दिली। फिर्यादी यांचा पती धनंजय बापूसाहेब कुंभार, सासरे बापूसाहेब रामराव कुंभार, सासू सत्यभामा बापूसाहेब कुंभार, ननंद वर्षा भागवत, तिचा पती स्वप्नील शामराव भागवत अशी आरोपींची नावे आहेत। फिर्यादी यांना 10 फेब्रुवारी 2020 पासून सासरच्या लोकांनी त्रास देण्यास सुरुवात केली। पतीने घटस्फोट न घेता दुसरा विवाह केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। फिर्यादी यांनी याबाबत सुरुवातीला भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली होती। त्या ठिकाणी कोणताही तोडगा न निघाल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल झालाय। गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक देविदास आव्हाड करत आहेत। मावस भावाला मारहाण सुरू असल्याचे पाहून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला झालाय। 4 जणांनी तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना रविवारी कल्याण रोडवरील श्रीकृष्ण नगरात घडली। आसिफ मनसूर सय्यद याच्या जबाबावरून 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। योगेश नामदेव चौधरी, सागर बाळासाहेब गीते, मयूर काकळीज, आनंद खताळ अशी आरोपींची नावे आहेत। फिर्यादी यांच्या मावस भावाला आरोपी मारहाण करत होते। त्यावेळी फिर्यादी हे त्या ठिकाणी गेले। यावेळी आरोपींनी फिर्यादीवर लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने हल्ला केला। फिर्यादीवर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत। भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल भाजपाची लोकसभा निवडणूक पूर्व आढावा बैठक पार पडली। यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते, मोनिका राजे, राम शिंदे, माजी मंत्री शिवाजी कळडिले, जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, ॲडव्होकेट अभय आगरकर आदीसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।